नमस्कार. गेल्या अनेक वर्षांपासून आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत असताना अनेक स्थौल्याचे पेशंट पाहण्यात आले. बरेच पेशंट अनेक उपाय करतात. घरगुती उपाय, काही सोशल मीडियावर पाहून औषधे, डिटॉक्स किंवा काही हर्बल बनवणारी प्रॉडक्ट असे सारे वापरूनही थोड्या दिवसानंतर पुन्हा वजन पूर्वपदावर येते. तेव्हा ही मंडळी कंटाळून जातात आणि अर्थात हे स्वाभाविक आहे. आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया वजन वाढण्याची शास्त्रीय कारणे आणि त्यासाठीचे उपाय. मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अर्हम आयुर्वेद चॅनलवर अनेक वाचक कमेंट्समध्ये वेगवेगळे प्रश्न विचारत असतात. त्यापैकीच स्वाती बाबर, शिल्पा रुणवाल, कीर्ती बडदे अशा अनेकांनी वाढते वजन, त्याविषयीचे डाएट आणि चयापचय क्रिया याविषयी प्रश्न विचारले आहेत. आज आपण याच विषयावर माहिती घेणार आहोत. आजचा व्हिडिओ अशा मंडळींसाठी आहे ज्यांना वजन कमी करायचे आहे, पण बरेच उपाय केल्यानंतरही वजन कमी होत नाही किंवा तात्पुरताच उपयोग दिसतो. पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सध्याच्या काळात सगळीकडे इन्स्टंट वेट लॉसच्या इतक्या जाहिराती येत असतात की त्यामुळे कोणीही गोंधळून जाईल. एका महिन्यात 10 किलो वजन घटवा, व्यायाम नाही, पथ्य नाही अशा काही जाहिराती असतात. तर काही डाएट प्लॅन्समध्ये फक्त सूप पिणे, सॅलड किंवा फक्त फळांचे रस पिऊन डिटॉक्स करणे, इंटरमिटंट फास्टिंग करणे असे इतके सल्ले दिले जातात की नक्की कोणाचे ऐकावे असा संभ्रम निर्माण होतो. अनेक जण यातला काही ना काही प्रयोग करून पाहतात, पण शेवटी हे प्रयोगच आहेत. एखाद व्यक्ती किती दिवस एखादा प्रयोग करणार? फार फार तर 2-4 महिने. पुन्हा जीवनशैली आणि आहार पूर्वपदावर आला की आधीपेक्षा दुप्पट वेगाने वजन वाढू लागते. यासाठी आयुर्वेदानुसार लक्षात घेण्याच्या 3 महत्वाच्या गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे प्रकृती. प्रत्येक व्यक्तीची जन्मतः प्रकृती किंवा शरीरयष्टी किंवा आपण चण म्हणतो ती वेगवेगळी असते. आधुनिक मापदंडानुसार जेवढी उंची तेवढे वजन आणि त्यानुसार प्रत्येक व्यक्तीचा BMI ठरवला जातो. पण पहिल्यांदा लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे आपण कुठल्या कंपनीचे किंवा मशीनचे प्रॉडक्ट नाही ज्यामुळे सर्वांची उंची आणि वजन एकसारखेच असेल. वजन हे जसे अनुवंशिकतेवर किंवा आपल्या जीन्सवर अवलंबून आहे तसेच ते जन्मजात प्रकृतीवर अवलंबून आहे. समजा 3 जणांची उंची एकसारखी आहे. त्यातल्या वात प्रकृतीच्या माणसाचे वजन कदाचित 50 किलो असेल, पित्त प्रकृतीचे वजन 60 आणि कफ प्रकृतीच्या माणसाचे 70 किलो असू शकते. पण याचा अर्थ ते रोगी आहेत असं नाही. BMI ही वजनच्या मूल्यमापनाची एक प्रचलित पद्धत आहे, पण यामध्ये मसल वेट आणि फॅट वेट यामध्ये फरक करता येत नाही. एखादा मस्क्युलर शरीराचा खेळाडू किंवा ॲथलेट असेल तर त्याला लठ्ठ म्हणता येणार नाही. म्हणून बॉडी मास इंडेक्स ही पद्धत काही अचूक म्हणता येणार नाही. निरोगी अवस्थेत देखील शरीरातील दोष त्याच्यावर वजन निर्भर करते. कफ प्रकृतीची माणसे जन्मताच मोठ्या बांध्याची असतात. म्हणून सर्वात प्रथम आपली प्रकृती काय हे समजून घ्यावे आणि दुसऱ्यांशी तुलना करणे टाळावे. फिटनेस हा उद्देश वेट लॉस पेक्षा जास्त महत्वाचा आहे. फिटनेससाठी प्रयत्न सुरू केले की जेवढे आदर्श वजन आहे ते मिळते आणि टिकूनही राहते. आयुर्वेदानुसार दुसरा मुद्दा म्हणजे मेदो रोगाची व्याख्या. त्यानुसार खरोखर आपण स्थूल आहोत का हे तपासून पाहू शकतो. त्यामधले काही मुद्दे असेत. पहिला म्हणजे स्पिक्स तनोदर लंबनम म्हणजे छाती, पोट किंवा नितंबाचा घेर खूप वाढलेला असणे. दुसरा सतत आळस येणे, एकदा बसल्यानंतर किंवा झोपल्यानंतर उठण्याची, काम करण्याची इच्छा न होणे. तिसरे थोडे चालल्यानंतर किंवा जिना चढल्यावर दम लागणे, थोडे काम केल्यानंतर थकवा जाणवणे, खूप घाम येणे. ही सर्व लक्षणे काही प्रमाणात किंवा अधिक प्रमाणात असतील तर हे स्थौल्याचे किंवा मेदो रोगाचे निदर्शक आहे. आयुर्वेदानुसार तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. प्रत्येक व्यक्तीचे वजन वाढण्याचे कारण वेगळे आहे. त्यामुळे प्रत्येकाला वेगळे उपचार आणि आहाराचे मार्गदर्शन आवश्यक आहे. ज्या गोष्टींमुळे वात प्रकृतीच्या माणसाला उपयोग झाला त्याच डाएटचा उपयोग कफ प्रकृतीच्या माणसाला होईल असे नाही. बैठे काम करणारी व्यक्ती आणि धावपळ असणारी व्यक्ती यांच्यासाठी वेगळा डाएट आवश्यक आहे, वेगळा व्यायाम आवश्यक आहे. म्हणून सांगोवांगी सोशल मीडियावर मनाने वेगवेगळे उपचार करून घेण्यापेक्षा आपली प्रकृती, व्यवसाय, जीवनशैली, आवड निवड यांचा विचार करून वेट लॉस साठीचे नियोजन करावे. यातही महत्वाचे म्हणजे लहानपणापासून ज्या आहाराच्या सवयी आहेत त्या आपण खूप काळासाठी सोडून देऊ शकत नाही. उदाहरणार्थ कोकणातल्या पेशंटला भात वर्ज्य करायला सांगणे किंवा पंजाबी लोकांना दुधाचे पदार्थ, पनीर वर्ज्य करायला सांगणे हे प्रॅक्टिकल नाही. आपली प्रकृती, घरातील खाण्यापिण्याच्या सवयी आणि प्रदेश यानुसार आपले साथम्य ठरते.
म्हणजे ज्या गोष्टींची आपल्याला सवय आहे त्यांना साथमे म्हणतात. यानुसार विचार करून वेट लॉस डाएटचे नियोजन करणे आवश्यक आहे. कोणतीही व्यक्ती लठ्ठ आहे यामुळे समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्या व्यक्तीचा स्वतःविषयीचा दृष्टिकोन यातही फरक पडतो. सध्या तर अगदी प्रत्येकाला सेलिब्रिटी प्रमाणे व्हायचे आहे आणि तेही झटपट. पण मुळात हा दृष्टिकोनच चुकीचा आहे, कारण लठ्ठपणाची कारणे वेगवेगळी असू शकतात. सर्वसाधारणपणे वजन वाढण्याची कारणे कोणती ते आपण आता पाहूया. पहिले, सध्याची बैठी जीवनशैली, त्यामुळे कमी प्रमाणात होणाऱ्या शारीरिक हालचाली. दुसरे, आवश्यकता नसताना भूक नसताना खाणे. तिसरे, चुकीच्या पद्धतीने चुकीचे खाद्यपदार्थ खाणे. डिलिव्हरी नंतर वाढलेले वजन, 40 नंतर किंवा मेनोपॉजच्या काळात वाढणारे वजन. याशिवाय काही मानसिक कारणे, खूप टेन्शन, ताणतणाव यामुळे वाढणारे वजन. खाण्यात टोकाचे वेगवेगळे प्रयोग करत राहणे आणि सोडणे. उदाहरणार्थ 10-12 दिवस डिटॉक्स म्हणजे नुसते ज्यूस, सॅलड किंवा सूपवर राहणे. मेथीची पावडर, कारळ्याची पावडर किंवा कोरफडीचा ज्यूस, अल्कलायन डाएट असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे डाएट अनेक जण देत असतात. पण प्रकृतीचा विचार न करता अशी औषधे घेतल्यामुळे फायदा होण्यापेक्षा नुकसान दिसते. योग्य सल्ला न घेता बरेच दिवस कुठले तरी चूर्ण घेतल्यामुळे मूळव्याध किंवा लघवीचे इन्फेक्शन किंवा पित्त झालेले कितीतरी पेशंट माझ्या पाहण्यात आहेत. चुकीच्या पद्धतीने वेट लॉस केल्यानंतर त्वचा काळवणणे, सुरकुत्या पडणे, थकवा येणे किंवा चेहऱ्यावरचा ग्लो कमी होणे असे साईड इफेक्ट आपण सर्वांनी पाहिले असतील. याशिवाय काही आजारांमध्ये थायरॉइड, मधुमेह यामुळेही वजन वाढत असते. काही औषधांचा किंवा केमिकल औषधांचा साईड इफेक्ट झाल्यामुळेही वजन वाढते. झोपेची समस्या असेल किंवा खूप जागरण होत असेल, झोपण्या उठण्याच्या वेळा सतत बदलत असतील, अनियमित असतील तर त्यामुळेही वजन वाढू शकते. मलावरोध, अपचन अशा अग्निसंदर्भातील काही समस्या असतील ज्यामुळे पाचन नीट होत नाही किंवा अनावश्यक घटक शरीरात पडून राहतात, त्याचे रूपांतर चरबीत होते आणि वजन वाढू लागते. आयुर्वेदानुसार स्थौल्य किंवा मेदोरोग यामध्ये सर्वात महत्वाचा की रोल आहे तो आहे पचनशक्तीचा, ज्याला आपण आधुनिक काळात मेटाबॉलिझम किंवा चयापचय म्हणू शकतो. ही पचनशक्ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. पित्त प्रकृतीचा अग्नी तीक्ष्ण असल्यामुळे वारंवार खाल्लेलेही पचू शकते आणि या लोकांचे वजनही सहसा लवकर वाढत नाही. कफ प्रकृतीचा अग्नी मंद असल्यामुळे थोडेही खाल्लेले पचायला वेळ लागतो आणि या लोकांना वजन कमी करायला फार वेळ लागतो किंवा फार कष्ट करावे लागतात. वात प्रकृतीचा अग्नी किंवा पचनशक्ती विषम असते. कधी खूप भूक लागते, कधी लागत नाही, कधी पचन चांगले होते, कधी होत नाही. यामुळे एकतर वजन खूप कमी असते किंवा वाढले तर वाताचा फुगीरपणा असतो. आता पाहूया वेट लॉसचा मूलमंत्र. वेट लॉस करायचा असेल तर त्यासाठीचा मूलमंत्र आहे जीवनशैली किंवा आपल्या सवयी बदलणे. फक्त वेट लॉस एवढेच एक ध्येय न ठेवता फिटनेस हे ध्येय ठेवावे. त्यासाठी आपल्या ज्या सवयींमुळे वजन वाढते त्या सवयी बदलाव्या. ऑटोमिक हॅबिट्स नावाचे एक जगप्रसिद्ध इंग्लिश पुस्तक आहे, ज्यामध्ये आपल्या छोट्या छोट्या सवयी बदलल्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपल्या आयुष्यात किती फरक पडतो हे खूप छान समजावून सांगितले. अर्थात सवयी बदलण्याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी आणि वेट लॉसशी तर आहेच आहे. त्यामुळे कुठेतरी बाहेर जाऊन कुठल्या तरी प्रॉडक्ट्समध्ये वेट लॉस शोधण्यापेक्षा त्याच्या मुळाशी जाऊन प्रॅक्टिकल विचार करून दीर्घकाळासाठी नियोजन करणे हे महत्वाचे आहे. आयुर्वेदानुसार त्यासाठी काही सोपे उपाय. स्थौल्य किंवा मेदोरोग हा संतर्पणजन्य व्याधी असल्यामुळे लंघन हा महत्वाचा उपचार म्हणजेच लघु आहार. गव्हाऐवजी ज्वारी, राजगिरा, नाचणी इत्यादी धान्ये, हरभरा किंवा हुलगे, मटकी, चवळी यांच्याऐवजी मूग, मसूर अशी कडधान्ये. नियमितपणे लंघन म्हणजे कोमट पाणी, नुसत्या लाह्या किंवा मुगाचे कढण, भाज्यांचे सूप असे घेऊन आठवड्यातून एकदा उपास करणे. फक्त सॅलड, कच्चे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरातील रुक्षता आणि पित्त वाढू शकते. म्हणून ज्या दिवशी लंघन आहे त्या दिवशी उकडलेल्या भाज्या, शिजवलेले मूग, भाजलेल्या लाह्या असे पदार्थ खावे. तिसरी महत्वाची टीप म्हणजे भूक लागली तरच जेवावे आणि संध्याकाळचे जेवण पचायला हलके असावे. सूर्यास्ताच्या शक्य तितक्या जवळ जेवावे. चौथं, व्यायामासंदर्भातील खूप महत्वाचे 3 मुद्दे. नियमित व्यायाम करणे, आपल्या वयाला किंवा शरीराला योग्य असा व्यायाम करणे आणि तिसरं, पुरेसा वेळ व्यायाम करणे हे देखील महत्वाचे आहे. रोज किमान 40 ते 45 मिनिट व्यायाम आवश्यक आहे. प्रकृतीनुसार त्रिफळा, दालचिनी, ओवा, बडीशोप यांचे चूर्ण किंवा यांचा काढा घेतला तर स्थौल्यात उपयोग दिसतो.
आयुर्वेदानुसार अनेक मेदोपाचक आणि प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार वेगवेगळी असंख्य औषधे मेदोरोगात वापरता येतात. तसेच पंचकर्म यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. अर्थात आयुर्वेदाचे उपचार घेण्यात देखील नियमितपणा हवा. अन्यथा अनेक पेशंट थोडे दिवस औषध घेतात, 2-4 किलो कमी झाले की पुन्हा कंटाळा करतात आणि हे चक्र चालू राहिले की त्यातून बाहेर निघणे अवघड होते. वैचारिक पातळीवर देखील आपण स्वस्थ शांत आहोत का याचाही वजनावर परिणाम होत असतो. मन स्थिर नसले तर पुन्हा पुन्हा खाण्याची, चुकीचे पदार्थ खाण्याची इच्छा होत राहते आणि जे डाएट करतायत त्यांना एक प्रकारचा गिल्ट येत राहतो. त्यामुळे मन आणखी डिस्टर्ब होते. दीर्घकाळ योग किंवा योगासने करणारे जे साधक आहेत ते मनाच्या स्तरावर स्थिर असल्यामुळे त्यांची भूक कमी असूनही पचनशक्ती चांगली असते, मेटाबॉलिक रेट चांगला असतो, त्यामुळे त्यांचे आरोग्य, फिटनेस चांगला असतो. म्हणजेच आहार, विहार आणि विचार या तीनही गोष्टींचे संतुलन आवश्यक आहे. फक्त आहारावर म्हणजे खाणे पिणे, डाएट किंवा फक्त व्यायामावर लक्ष देऊन उपयोग नाही, तर एका बरोबर या तीनही गोष्टी सातत्याने आणि चिकाटीने करत राहणे हा वेट लॉसचा मंत्र आहे. अर्थात वेट लॉस हा खूप मोठा विषय. या संदर्भात या चॅनलवर उपयुक्त असे व्हिडिओ नक्की येत राहतील. आजच्या व्हिडिओमुळे वेट लॉस विषयीचा आपला दृष्टिकोन स्वस्थ होईल अशी आशा आहे. आजचा व्हिडिओ आपल्या सर्वांना उपयुक्त वाटला असेल. या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर या चॅनलवर कमेंटमध्ये नक्की विचारा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शुभम भवतु. धन्यवाद.